बरं झालं मी इकडून आलो, कारण यशवंत इकडं कुडून घेतलं. ह्या साईडने आलो म्हणून बरं झालं, कारण म्हशी जातात ते बरोबरच आहे त्याचं. आणि हा आहे शेंब्याचा पर्याय, जो मी तुम्हाला वरती ब्रिज दाखवला तो आहे शेंब्याचा पर्याय. हा बघा, राजपूत बोलला पाणी भरपूर आहे पण पाणी कमी आहे, कुर्ल्या भेटले असते पण मला त्याने बंडल मारले होते बहुतेक, कंटाळा आला बहुतेक त्यांना जायला. पहिल्यांदा काढतो आणि एका ठिकाणी जमा करतो, कारण माझ्याकडे पिशवी नाही आहे, मी विसरलो व्हिडिओच्या नादामध्ये, मी पिशवी विसरलो. आणि टाकला काढायचा आहे, मेन तुम्हाला सांगायचं टाकला काढायचा हा मला पण माहीत नव्हतं, कारण मी फक्त भारंगच्या नादामध्ये आलेलो. भारंग काढायचे, मला भारंग बघायचे आहे, भरपूर भेटतं काय ती, त्याच्यासाठी मी आलेलं आहे. आणि हा टाकल्यानंतर मला आठवलं रस्त्यात दिसल्यावर टाकला पण आहे, तर टाकलाही काढायचा आहे. हा बघा असा खुटायचा फक्त, नंतर त्याला पाहिजे तशी पाणी आपल्याला छोटी घ्यायची, मोठी कशी, पण काढताना फटाफट असा काढून घ्यायचा. काही लोकांनी खाल्ला असेल पण मला तो न्यायचा आहे. आलोच आहे तर टाकला घेऊनच जाऊया. सुंदर असा बघा, यशवने सर्व पॅक करून घेतलं नाही, त्याच्यामुळे जायला रस्ता कुठून आहे काय समजत नाही, कारण पॅक करावं लागतं. कारण जी दाढ पेरलेली आहे ना, तर इथं म्हशी वगैरे येतात, म्हशी येतात, म्हशी रात्री म्हशी येतात आणि दाढ खाऊन टाकतात. त्याच्यासाठी काही लोकांनी निगडी मारली आहेत, काही लोकांनी काटे बांधून ठेवले आहेत, कारण आता जर दाढ खाल्ली आणि नेमकं तर दाढ मस्त चांगली वाढलेली आहे सर्वांची, दाखवते तुम्हाला. ही बघा, ही सुंदर अशी दाढ आहे, ही यशवंतची दाढ आहे. दोन आहेत बघा इकडे, हा एक आहे आणि हा इथे आहे बघा, एकदम सुंदर आहे. आता ही 8 दिवसामध्ये, 8 दिवस पण नाही लागणार याला, जर पाऊस पडला ना तर ह्याचे 12 जाणार ते लगेच ताबडतोब. सर्व उकळ विकळ करून इकडे तयार आहे यशवंत, आणि सर्व धामधूम धुमाक करून टाकणार बघा. नमस्कार मंडळी, आज मी आलो आहे कोकणामध्ये, अर्जंट काम होतं त्याच्यासाठी आलो आहे. सकाळचं वातावरण बघा, एकदम सुंदर अशी सकाळ आहे. कावडावाल्या टुकरू घालतोय, चिमण्या चिवचिव करतायत, आणि मी चाललो शेतावरती. लगेच येणार आहे, मला लगेच निघायचं आहे, थोडं काम आहे तालुक्याला आणि त्याच्यासाठी आलेलो आहे. रात्री 1 वाजता आलो मी तिकडून, अलिबागवरून व्हिडिओ चालू नाही करता आला मला, कारण नावाशेवाला कुणाल हॉस्टेलमध्ये, आणि तिथून तो येणार होता 5 वाजता, आणि इकडे पोचणार होता रिवर्सला 6:30 वाजेपर्यंत. आणि त्याला कॉलेजमधून लगेच सोडलं, अकॅडमीमधून की 3:30 पावणे 4ला सोडलं. ते 4चे त्याने खारकोपरवरून ट्रेन पकडली आणि तो फटाफट आला 5 वाजता रेवसला. तर आमची घाई झाली घरातून निघताना रेवसला, 30-35 मिनटं लागतात रेवसला यायला. त्याच्यामुळे व्हिडिओ चालू करताना आल्यानंतर कुणाला पण दमला होता आणि मला पण उशीर होत होता, त्याच्यासाठी मी व्हिडिओ चालू नाही केला. आणि आज सकाळपासून मी व्हिडिओ चालू केला आहे. तर कोकणातली सकाळ जबरदस्त आहे एकदम. वाजले 7, तर म्हटलं आपल्या पर्यावरती जाऊन बघूया काय कितपत पाणी कसं आहे. थोडा शेतावर फेरफटका मारू आणि परत येऊ आणि राजापूरसाठी निघून जाऊ. तर मला थोडी सकाळी भारंगची भाजी भेटली माझी इथे, तर तेच आता मी रस्त्याने जाताना बघतो. गेल्या वर्षी मी काढले होते, तर ती कुठे कुठे आहे मला माहिती आहे. आमच्या गावी कोण जास्त भारंगची खात नाही, कोणाला माहिती नाही, त्याच्यासाठी ती राहून जाते. आणि इकडे काय लोक कामाला असतात. टाकला पण मला काढायचा आहे, तर तो पण मी जातो जरा शेतावर, त्या साईडला टाकला असतो. भारंगची ही मस्त आहे बघा, ही चांगली मोठी भेटली मला. मोठी म्हणजे जास्त जुन नाही पाहिजे, कवळी पाहिजे. ते चिरून शिजवायची असते आणि मग बनवायची असते. तर बघूया टाकल्याची पण भेटते का. टाकला मला रस्त्याला दिसतोय, पण शेतावर माझी तिकडे जास्त आहे टाकला. पर्याचं पाणी बारीक आहे ते बघा. मस्त. हा आग्र्याचा पर्याय, इथं पहिला साकव असायचा,
आता साकवून आता सगळीकडे, आत्ता सगळीकडे ब्रीज झालेले आहेत. हे बघा दाढ पेरलेली आहे. दाढ म्हणजे काय माहिती आहे, राब आपण जे भात बियाणं पेरतो ना, ती कोकणामध्ये दाढ पेरणे म्हणतात. नाही तर लोकांना वाटेल की खरोखरची दाढ. तर जे कोकणातले लोक आहेत त्यांना सांगायची गरज नाही, त्यांना माहिती आहे की दाढ म्हणजे काय ते. कितीही बघितलं ना तरी हा सभोवतालचा जो व्ह्यू आहे ना, म्हणजे जे झाडं झुडपं आणि डोंगर आहेत ना, त्याने मनच नाही भरत बघा. जबरदस्त. चारी बाजूला डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये माझं गाव आहे कोंडदसूर. तर सकाळी कोणी नाही रस्त्यावरती. काही लोक पैरी जातात, त्यांची घाई असते. काही लोक शेतावर उकरबीर झालेल्या आणि पावसाची वाट बघतायत. थोडंसं वाढलेलं आहे राब. 7-8 दिवसानंतर लावायला सुरुवात होईल इकडे. येसोने सर्व पॅक करून घेतलं नाही, त्याच्यामुळे जायला रस्ता कुठून आहे काय समजत नाही. कारण पॅक करावं लागतं, कारण जी दाढ पेरलेली आहे ना, तर इथं म्हशी वगैरे येतात. म्हशी येतात, म्हशी रात्री रात्री म्हशी येतात आणि दाढ खाऊन टाकतात. त्याच्यासाठी काही लोकांनी निगडी मारली आहेत, काही लोकांनी काटे बांधून ठेवले आहेत. कारण आता जर दाढ खाल्ली आणि नेमकं तर दाढ मस्त चांगली वाढलेली आहे सर्वांची. दाखवते तुम्हाला. ही बघा, ही सुंदर अशी दाढ आहे. यशवंतची दाढ आहे. 2 आहेत बघा इकडे. हा एक आहे आणि हा इथे आहे बघा. एकदम सुंदर आहे. आता ही 8 दिवसामध्ये, 8 दिवस पण नाही लागणार याला. जर पाऊस पडला ना तर ह्याचे 12 जाणार ते लगेच ताबडतोब. सर्व उकळ विकळ करून इकडे तयार आहे यशवंत. आणि सर्व धामधूम धुमक करून टाकणार बघा. म्हणजे फक्त पावसाची वाट बघते की पाऊस कधी येतो. पाऊस आला की दाढ वाढलेलीच आहे, फक्त याला सांभाळायला लागतं आहे. फक्त मशीनच्यामुळं म्हशी इकडे येतात. तर मी चालू बांधावरून, मला जायचं होतं शेतावर ना, त्याच्याकडे चप्पल पण मी घरची जुनी घातली. तिथं सारखं बंद तुटत राहते बघा. इथं बंद तुटला, परत सारखा लावायला तो. बाहेरून बघा कशी एकदम हिरवीगार झाली आहेत. आणि मेमध्ये कशी झाडं होती त्याच्यामध्ये नाही आता जबरदस्त फरक आहे. सूर्योदय झाले बघा. माझ्या इथे पण बघा टाकला मोठा आहे. हा बघ टाकला आहे माझ्या इथे पण. आणि झाडं बघा एकदम ही छोटी होती मेमध्ये. 1 महिन्यामध्ये जसा पाऊस पडला, पावसाचं पाणी आणि आपण रेग्युलर जे पाणी घालतो ना पंपाने किंवा पाईपाने, त्याच्यामुळे जमीन आसमानाचा फरक आहे. हिरवीगार झाली एकदम जबरदस्त झाडं. भारी बघा रांगेमध्ये कशी दिसत आहेत. रातंबी बघा, रातंबी जबरदस्त झाली बघा. भारी झाली. आता पावसात कसं काय होतं काय माहिती नाही. हे ह्याच्या फांद्या फाकलेल्या होत्या, त्या मी लावल्या, काठी लावून बांधल्या बघा, जबरदस्त वरती गेले होत्या. आणि हे कुणालचं लिंबूचं झाड आहे बघा. जगलं चांगलं आहे. तर पावसामध्ये काय होतं, कारण इथं पुराचं पाणी येतं आहे. आत्ताच बघा हा करपील आहे गवत, त्याला मी करपील म्हणतो. तुम्ही काय म्हणता नक्की सांगा. करपील म्हणजे एक गवताचाच प्रकार आहे. बरेच प्रकार आहे, करड्यान आहे, करपील आहे, भातियान आहे, असे प्रकार आहेत. तर दव आहे, त्याच्यामुळेच जनावर वगैरे खाली असतील म्हणून जरा नीट पाय टाकायला लागतो बघा. जसं बघावं तिकडे हिरवगार आहे. हा इथं एक सायारुद्ध आहे माझ्याकडे, सायकट. मला सायकट जास्त करायचं नाही, त्याच्यामुळे दुसरा प्रॉब्लेम होतो. हे बघा पूर्ण बाग मस्त आहे. खास करून मी फणस बघायला आलो आहे माझे. हे बघा कसे गुबगुबीत झाले, त्याला बांधलेत, मातीवर वगैरे केले. आता आम्ही गणपती जेव्हा येणार तेव्हा याची मशागत करणार. हा बघा फणस एकदम भारी. आता मला वाटतं पुढच्या एक वर्षात त्याच्या मुंदाला फणस लागणार आहेत. 6 फणस मस्त झालेत. आणि हे बघा कलम पण त्याची जाळी काढून टाकले, मग कलम पण मस्त झालेत बघा. हे आहे. आता त्यांना निवांत वरती जाऊ देत कलमांना, काही हरकत नाही, सर्व झालीत चांगली. त्याने टाकला काढूया थोडा. हे बघा
कोण कोण टाकल्याची भाजी खातं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोकणातला टाकला, कोकणातली लोक खात नाहीत तिथे, आणि आम्ही कायम खातो. हे बघा, ही इथं उकळबेर झालेली आहे आणि वरती बघा दाढ पेरलेली आहे. 2 माळ्या दाढ आहे आणि हे बघा हे सर्व उकळ केलेलं असे सगळीकडे तुम्हाला असं सुंदर वातावरण दिसणार आहे. एकदम भारी आहे. पहिल्यांदा काढतो आणि एका ठिकाणी जमा करतो, कारण माझ्याकडे पिशवी नाही आहे. मी विसरलो, व्हिडिओच्या नादामध्ये मी पिशवी विसरलो. आणि टाकला काढायचा आहे. मेन तुम्हाला सांगायचं, टाकला काढायचा हा मला पण माहीत नव्हतं, कारण मी फक्त भारंगच्या नादामध्ये आलेलो. भारंग काढायचे, मला भारंग बघायचे आहे. भरपूर भेटतं काय ती, त्याच्यासाठी मी आलेलं. आणि हा टाकल्यानंतर मला आठवलं, रस्त्यात दिसल्यावर टाकला पण आहे, तर टाकलाही काढायचा आहे. हा बघा, असा खुटायचा फक्त. नंतर त्याला पाहिजे तशी पाणी आपल्याला छोटी घ्यायची, मोठी कशी, पण काढताना फटाफट असा काढून घ्यायचा. काही लोकांनी खाल्ला असेल, पण मला तो न्यायचा आहे. आलोच आहे तर टाकला घेऊनच जाऊया. सुंदर असा बघा. बरं झालं मी इकडून आलो, कारण यशवंत इकडं कुडून घेतलं. ह्या साईडने आलं म्हणून बरं झालं, कारण म्हशी जातात ते बरोबरच आहे त्याचं. आणि हा आहे शेंब्याचा पर्याय, जो मी तुम्हाला वरती ब्रिज दाखवला तो आहे शेंब्याचा पर्याय. हा बघा, राजपूत बोला पाणी भरपूर आहे, पण पाणी कमी आहे. कुर्ले भेटले असते, पण मला त्याने बंडल मारले होते बहुतेक, कंटाळा आला बहुतेक त्यांना जायला. टाकल्याची भाजी काढलेली आहे जबरदस्त, आणि चाललो मी आता घरी. बरेच ठिकाणी काढून ठेवले थोडी थोडी, ती जमा करतो आणि घेऊन जातो. चला, एवढी भाजी काढली आहे मी, आणि त्याच्याबरोबर थोडी भारंग पण काढली होती मी. हे बघा, भारंग अजून घरी पण आहे माझ्याकडे, सकाळी मी काढली ती आहे. तर काहीच माझ्याकडे पिशवी नाही, तर मी असा जुगाड केला आहे. एक पिशवी खराब भेटली, तिला धुतली पाऱ्यामध्ये. फायनली तर मी शेतामधून निघालो आहे. बाय बाय, टाटा. आता परत भेटू गणपतीला शेतामध्ये. येताना मी आलो होतो यशवंतच्या इथून, वाड्याच्या इथून द्यायला वगैरे काढून, आणि आता चालू आहे बांधावरून दुसरीकडून. बांधावरून जायची मजाच वेगळी असते. आणि जेव्हा मी गावी राहायचो, आम्ही शेती वगैरे करायचो, तेव्हा पण आम्ही असे बांधावरून जायचे. आणि बांध फुटला तर मग करायचं, बांध फुटला की वडील ओरडायचे, कारण बांध महत्त्वाचा असतो. ह्या इकडचं पाणी त्या मळीमध्ये नाही गेलं पाहिजे, असं असायचं. कारण आपला कोकणातला भाग असा आहे की पाणी थांबत नाही. उतरडीचा भाग आहे, सर्व डायरेक्ट सर्व पाणी पाऱ्यामध्ये. आणि बघा, सगळीकडे उकरबेळ झालेली आहे. शेतामधून फिरूया. कित्येक वर्षानंतर मला उकळबेर बघायला भेटतं कोकणामध्ये, कारण या सीझनला मी इकडे नसतो. इथे आता मी जिथे उभा आहे, इथे फणस होता, जबरदस्त मोठा फणस होता, सत्तेवरचा फणस. आणि इथे चाराबुरणीचे झाड होते, ते पण तोडले गेले. आणि आता बोकरीन झाले फक्त एक छोटीशी, ती पण धरते का माहिती नाही. तर अचानक मला भेटली आहे भारंगची भाजी. हे बघा, आता मला बघायला पाहिजे, नवीन मला दिसली इथे. आणि कवळी आहेत, बघा, जाता येता मला भेटली इथे. ह्या बांधायला आहेत. पण झालं असं आहे, आता मी पिशवी सोडली आहे, तर तिला आता परत व्यवस्थित पकडायला लागणार आहे. तर येता येते बघा, दोघं जण. कुठे चाललात? हा, शेतामध्ये झाली उकरबेर झाली. मग लावणी कधी बसून मनुष्य सर्व आली जातं. जाऊ आता 9 वाजता, थोडं काम आहे राजापुरात. रात्री 2 वाजता कुणाल पण. आता निघालो, ही भाजी घेतली निघालो. बाद झाली, टाईम नाही आता. कोकणातील लोक बघा, कोकणातील लोक, जर मुंबईचा माणूस आला, भले तो 1 दिवस 2 दिवस जाऊन येऊ देत, पण त्याला विचारणार कधी राहिलास, काय काम होतं, अर्जंट आलास रे, असं विचारणार. ही कोकणातली आपुलकी आहे. रस्त्यामध्ये माणूस भेटला, आपण हाक नाही मारली तर समोरून हाक मारणार, अरे कधी आलास तू, बेमारीत आलं होतंस, हा थोडं काम होतं त्याच्यासाठी जायचं. आपलं काम काय आहे तर आपल्याला माहिती आहे, ते आपण पूर्ण करून जायचं आहे. तर ही कोकणची लोकांची संस्कृती आहे आणि परंपरा आहे की हाक मारायचं. आणि कोण जर घराच्या इथे आला बसला तर पाणी आणि चहा हे नक्कीच असतं, भले तो चहा कोरा असू दे. आता बघ काय येतं, लावगण येतं, लावगण चालली ती.
कांदा बटाटा तिथला खाली आलोय आणि इथे आला आहे कांदे बटाटेवाला. तर 100ला 5 किलो. किती सुंदर दिसते बघा. कवडा टुकूर घालतोय. फायनली जायचा आपल्याला टाईम झालेला आहे. 9 वाजायला आलेले आहेत आणि मी चालू आहे राजापूर. तर सगळ्यांची उकरगेर वगैरे झालेली आहे आणि शेती थोड्या दिवसातच लावायला सुरुवात होणार आहे. हा एक धावता दौरा होता. रात्री आलो 1 वाजता, 1-2 वाजता सॉरी, आणि लगेच मी निघालो आहे. राजापूरमध्ये माझं काम होतं की कुणालचं पासपोर्टचं व्हेरिफिकेशन होतं. त्याच्यासाठी अर्जंटमध्ये मला यावं लागलं व्हेरिफिकेशनला. कुणाला यायचं होतं पण पावसाळी दिवस आहे, गाड्यांचे प्रॉब्लेम आहेत, लक्झऱ्या रोज नसतात आणि त्याला यायला जायला पण अलिबागला आउटसाईड पडते. तर त्याच्यासाठी मला यायला लागलं आणि मी आलो. मग अंकिता एकटीच राहणार तर मी तिलाही घेऊन आलो. तर अशा मी तिघं आलो आणि आता परत निघालो आहेत. तर जाताना म्हटलं आपलं सर्व हे दाखवू तुम्हाला. चला आता निघतोय. कुणाला वाट बघतोय. माझी सर्व तयारी झालेली आहे. बबनच कधी येणार आहेस विरारला? उद्या उद्या जे हां उद्या आहे. कुठली जीवदानी? हां विटलाई. चल फायनली आम्ही आता निघालो आहे. जण्याने पण पिशवी घेतलं नाही, त्याला पण अर्ध्यावर सोडायचं आहे दसूरमध्ये. हां चला धावपळच आहे, सर्व घर बंद करून वगैरे निघायचं असतं. आमचे कोकणाच्या यूट्यूबर हरीश निनावे, रमाकांत घडशी आमचे गावकर आणि शांताराम पाजवे ट्रॅक्टर चालवत आहेत. आणि सर्व माणसं बघा बांधव बसले आहेत. आज काय रे आज होईल काय? आज होईल? अरे तुझा टाइमपास मस्त आहे आता. बरोबर ना? चला आपण निघूया, आपला टाइम होतोय. हा टाकणार आहे हे सर्व म्हणजे हे सर्व उकरबेर चालू आहे इकडे आणि आपण निघालो राजापूरला. सकाळचे 9:30 पावणे 10 व्हायला आले आहेत आणि आता आम्ही पोचलो आहे रानतळ्यावरती. तर मी जाणार आहे, थोडं वरून जाणार आहे. थोडं टाईम आहे अजून. ज्याच्याकडे जायचं आहे तो फोन नाही उचलत आहे. पोलीस स्टेशनमध्ये फोन स्विच ऑफ आहे. तर 10-10:30 शिवाय तर पोलीस लोक कोणी येत नाहीत. हे बघा रानतळे बघा, जबरदस्त आहे वाटतंय. साड्यावरून गाडी चालवायची ना, जाम धमाल येते अशी मस्त एकदम सुसाट. ड्रायव्हर शिकत आहे, मोटर ट्रेनिंग स्कूल. तर राजापूर बघा कसं आहे, जबरदस्त. वरून तुम्हाला राजापूर दिसणार नाही. खाली खोलामध्ये आहे, नदीच्या किनारी रेखीय वृत्ताचं शहर आहे. रेखीव म्हणतात त्याला. राजापूरमध्ये पोलीस स्टेशनचं आमचं काम झालेलं आहे. कुणाचं पासपोर्टचं काम होतं व्हेरिफिकेशनचं, कंप्लीट झालं आणि आता वाजलेत 11 वाजायला आलेत आणि आम्ही चाललोय अलिबागला. अलिबागचा प्रवास आता आमचा परतीचा चालू झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणामध्ये भरलेला आहे पाऊस, पण कधी लागे माहिती नाही. थोडं ऊन पडलं होतं सकाळपासून आणि आता पण मळब आहे. बघू मला भेटतो का रस्त्यामध्ये. चला निघालो राजापूरवरून. आम्ही पोचलो अलिबागमध्ये. सकाळी 10 वाजता आमचं काम झालं नाही. जवळजवळ 11 वाजले. 11 वाजता काम कंप्लीट झालं आमचं पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं आणि त्याच्यानंतर निघालो. 11 वाजता आम्ही निघालो
राजापूर पोलीस स्टेशन इथून आम्ही निघालो. त्याच्यानंतर मध्ये वगैरे थांबलो, पण मी खूप दमलो होतो. रात्री पण नाईटला पण ट्रॅव्हलिंग केली होती आणि झोप पण नव्हती. त्याच्यामुळे व्हिडिओ काढायच्यामध्ये मी भानगडीत पडलो नाही ट्रॅव्हलिंगचा. तर डायरेक्ट मी स्टार्ट टू एंड तिथून आता अलिबागमध्ये पोचलो. 11 वाजता तिथे आम्ही स्टार्ट केली गाडी आणि आत्ता संध्याकाळी 6 वाजता आम्ही इथे घरी पोचलो अलिबागमध्ये. सामान वगैरे अंकिता काढते इकडे. हे बघा, गावाला एक धावती भेट माझी झाली ही अचानकपणे. हे ध्यानी माहीत नव्हतं की जायचं, पण कुणाचं पासपोर्टचं आलं आणि आम्हाला ते जावं लागलं. कुणाला पाठवायचं होतं, पण कुणाला एकटा जाऊ शकत नव्हता, त्याला काय माहिती नाही. त्याच्यामुळे मला घेऊन जायला लागलं. मी गेलो, मग अंकिता इथे एकटी राहणार. असं करून आम्ही तिघंही गेलो आणि तिघंही परत व्यवस्थित आलो इथे. आणि हा एक धावता दौरा झाला आहे. आणि शेतामध्ये पण फेरी मारली, फेरफटाका मारला, टाकल्याची भाजी पण काढली, भारंगची भाजी पण थोडीशी काढली. आणि हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतोय. अशा तऱ्हेने आजचा व्हिडिओ हा इथे मी थांबवतोय. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.